हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आमची शाळेची ट्रिप निघाली आहे. पुरंदर किल्ला, केतकावळी, नारायणपूर इकडे निघालेली आहे. तर इथं सर्वजण मस्त छान आता बसमध्ये बसलेले आहेत. तर सर्व एक्सायटेड आहे. खूप मज्जा येणार आहे आता, कारण की हे मुलं खूप कधीपासून म्हणजे 15-20 दिवसापासून खूप एक्सायटेड आहे. इथं नाचणं चाललेलं आहे, गाण्यांच्या भेंड्या, खूप सारी धमाल चालली इथं सर्वांची. तर चला आता एन्जॉय करतो आम्ही. नंतर तुम्हाला पुढे काय काय दाखवता आलं तेवढं मी दाखवणारच आहे. चला मग. नारायणपूरला दर्शन घेणार, त्याच्यानंतर मग नाश्ता करणार आहे आणि मग नंतर मग पुरंदरच्या किल्ल्यावर जाणार आहे. तर इथं आम्ही नारायणपूरला आलेलो आहे. तर नारायणपूरचं मंदिर पण खूप छान आहे. तर इथे सर्व आता पुढे मंदिर आहे. मी पण फर्स्ट टाईम आलेली आहे आणि खूप छान मंदिर आहे. आणि इथे मंदिराकडे जाण्याचा हा रस्ता, जास्त गर्दी नव्हती, कारण की गर्दी नव्हती त्याच्यामुळे बरं पडलं. आणि सर्व मुलं छान मस्त लाईनीमध्ये चालले आणि खूप खुश होते बघण्यासाठी. खूप भारी मज्जा येत होती त्यांना. तर इथं मंदिरात आम्ही पोचलो आहे. तर चला मी आतमध्ये दाखवते तुम्हाला. नारायणपूरचं जे मंदिर आहे ना, त्याच्याच मागच्या बाजूला एक अजून मंदिर आहे, तर नारायणेश्वर मंदिर. तर हे सुद्धा आम्ही इथं दर्शन घ्यायला आलेलो आहोत. तर खूप छान आहे हे मंदिर, पण तुम्हाला पूर्ण दाखवते आतमध्ये. चला. तर इथे नंदी आहे. तर नंदीच्या कानामध्ये आपली विश बोलली ना तर पूर्ण होते. तर इथं सर्वजण बोलत होते, मग आम्ही पण इथे बोललो. तर चला मी आतमध्ये दाखवते. आणि इतकं छान दगडी बांधकाम, म्हणजे इतकं भारी कोरीव काम आहे ना, खूप सुंदर आहे.
त्याच्यामध्येच बॅक साईडला हे मंदिर आहे शंकराचं. तर इथं पाहू शकता खूप छान इथं काम केलेलं आहे. आणि इथं दाखवतो तर इथे ना खूप मस्त एकदम बांधकाम इतकं भारी होतं. कोरीव काम खूप पाहण्यासारखं आहे. तर तेच मी पाहते आणि शूट पण केलं, जेवढं शूट करतील तेवढं. तर इथं खूप छान मूर्ती सर्व होतं आणि तेच तुम्हाला दाखवण्यासाठी मी शूट केलं. खूप भारी होतं इथे सर्व. तर चला मी आतमध्ये पण दाखवते. खूप छान आहे आतमध्ये पण. तर इथं गणपती आहे. तर इथं गणपतीचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आतमध्ये मंदिरात पण खूप छान शिवलिंग आहे. तर ते तुम्हाला दाखवते. चला. तर नारायणपूरच्या मंदिरात दर्शन झाल्यानंतर तिथेच नारायणपूरमध्ये इथं नाश्त्यासाठी थांबलो. तर मुलांना नाश्त्यामध्ये पोहे दिले इथे. तर सर्वांना भूक लागली. आता इथून पुरंदर किल्ला जायचा आहे, त्याच्यामुळे सर्वांना नाश्ता करायला इथे थांबवलं आहे. आणि इथं छान आता आम्ही नाश्ता करतो आणि लगेच पुरंदर किल्ल्याकडे निघणार आहोत. तर चला आता पुरंदर किल्ल्याकडे जायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता पुरंदर किल्ल्याकडे जाण्यासाठी हा रोड आणि इतके छान मस्त ग्रीनरी आणि रोड, इतके छान झाडं, इतकं भारी वाटत होतं आणि शांतता खूप खूप भारी हा व्ह्यू वाटत होता. असं रिअलमध्ये तुम्ही पाहणार तर खूप सुंदर वाटते सर्व. तर चला मग आम्ही वरती जातो आणि वरती जाऊन पण काय काय आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे. चला मग.
चल चल. टीचरने सांगितलं चेन बोलत होता टीचर. मी भी पाहिलं, मी भी म्हणत होते ये देखो बच्चे को ऐसे चिपकाए. अरे तू भी रे. आणि एकदम भारी मस्त खूप उंच होता आणि एवढे सर्व छोटे छोटे मुलं आहे ना सर्व वरती चढून गेलेले म्हणजे ना त्यांचं खूप विशेष वाटलं आणि मस्त सर्वांनी किल्ला पाहिला. आता आपण त्यांना विचारू त्यांना कसं वाटलं किल्ला बघून. चला स्टॉप कर. हा पुरंदर किल्ला पाहिला कसं वाटलं सर्वांना. तर आम्ही इथं प्रतिबालाजी आहे मंदिर तर तिथे आलेलो आहोत. केतकावळी प्रतिबालाजी मंदिर आहे तर तिथे. तर इथं इतकं छान व्ह्यू आहे पण एवढंच की आतमध्ये शूट करता येणार नाही. थोडंसं बाहेरचा परिसर मी शूट केला. तिथं एक फोटो आम्ही काढलेला आहे तर तो फोटो मी साईडला लावतेच. खूप छान आहे आतमध्ये इतकं बघण्यासारखं आहे ना खूप छान. तर चला आम्ही आतमध्ये जातोय आता. हा तिथला मंदिरातला आम्ही फोटो तिथं क्लिप केला होता सर्व ग्रुपचा. तर तिथे मध्ये तर काही शूट करता नाही आलं पण हा फोटो मी एक काढलेला. आता आम्ही बनेश्वर इथे आलेलो आहोत. तर बनेश्वरला ना एवढं छान वातावरण आहे ना खूप झाड आहे. गावातून हा रोड जातो आणि तिथं गावामध्ये बनेश्वरच्या गावामध्ये मंदिर आहे शिवलिंग आहे. तर ते मंदिर पण खूप छान आहे जुनं आहे पुरातन काळातलं. तर ते पण बघण्यासाठी आम्ही इथे निघालेलो आहोत. तर पूर्ण जंगल आणि खूप छान झाडं प्लांट्स वगैरे नाही का खूप भारी बघण्यासारखं होतं तिथे. आणि इतकं सुंदर वाटत होतं ना म्हणजे पक्ष्यांचाच आवाज तिथे एकदम शांतता. तर खूप खूप भारी वाटत होतं. तर इथे आता आम्ही चाललो. इथे ही कमांड बनवलेली इतकी सुंदर होती ना. त्याच्यानंतर सर्व मुलं चालली आता पुढे. आणि इथं गार्डन पण आहे पण नेमकी 5:30ला हे बंद होतं नाही तर मुलांना गार्डनमध्ये पण खेळायला थोडा वेळ भेटला असता. पण आता दर्शन घेणार आणि तिथे कासव आणि माशांचे 2 तर हे बनेश्वरचं उद्यान आहे. तर पूर्ण झाड आहे ते बघितले ते आणि तुम्ही पाहू शकता इथं मध्ये मंदिर पण आहे आणि मुलांना खेळण्यासाठी बरंच आहे प्ले गार्डन आहे. तर आता पुढे दाखवतेच मी तुम्हाला. आणि खूप छान झाड इतकं थंड वातावरण आहे ना इतकं पाहण्यासारखं पण आहे. पक्ष्यांचा आवाज फक्त इथे येतोय आणि इथं शांतता एकदम छान. जर खरंच पुढे दाखवते अशा वातावरणात आला ना एकदम मन शांत होऊन जातं. खूप सुंदर वाटत होतं ना मला तर खूप आवडलं. तर हे मंदिर आहे तिथं ह्या मंदिरातून खाली जायचं आहे आपल्याला. तर आतमध्ये खूप छान आहे मंदिर खूप जुनं आहे. तर इथं खूप सारे मासे कासव खूप आहे. चला आता आतमध्ये दर्शन घेते आणि नंतर तुम्हाला सर्व इथला व्ह्यू दाखवते मी. चला मी आतमध्ये जाते. आणि त्याच्यानंतर आणि खूप सारे मासे पण आहेत.
तर आम्ही बनेश्वरून निघालो आणि नंतर पुढे आल्यानंतर इथं जेवायला रात्रीचं जेवण होतं, मुलांना दिलेलं शाळेतर्फे जेवण नाश्ता हे सर्व होतं. तर इथं सर्व मुलं जेवण्यासाठी बसलेले आहे. तर आता आम्ही पण जेवण करतो आणि लगेच आम्हाला पुण्याला निघायचं आहे. तर चला आम्ही आता सर्व जेवण एन्जॉय करतो, नंतर बोलते. तर रात्रीचं जेवण झालं आणि आम्ही आता पुण्याला निघालो. आता घरी जाऊ, खूप दमलो सर्वजण, मुलं तर बाकीचे झोपले बसमध्ये. चला आता आम्ही जातो आणि नंतर मग बोलते नंतर तुमच्याशी. तर रात्री ना आम्हाला 10:30 वाजले. आता दुसरा दिवस सकाळ झाली. मला 7लाच जाग आली, कारण की डोकं पण खूपच दुखत होतं आणि पाय पण दुखत होते. किल्ला चढून खूप जबर किल्ला होता. तर ते केतकावळीचं प्रतिबालाजी मंदिर होतं ना, ते पण एवढं छान होतं ना, इतकं सुंदर होतं ना, पण तिथे शूटिंग करता येत नव्हती. परत त्याच्यानंतर किल्ला इतका भारी, वरती मस्त शिवलिंग होतं, तिथे मस्त पाणी वगैरे मी टाकलं ते शिवलिंगवर. तिथं पाण्याचं होतं आणि मस्त होतं तिथे पाणी वगैरे. तर मग पाणी सुद्धा तिथे मस्त छान होतं ते शिवलिंग. त्याच्यानंतर म्हणजे एवढं मोठं आहे ना पुरंदरचा किल्ला, इतकं जबर. चालायला खूप स्टॅमिना लागतो वरती, खूप खूप म्हणजे असे कडे, एवढेच रोड पण आहे मध्ये मध्ये, त्याच्यातून काही काही असे कडे आणि लगेच खाली असे पाण्याचे तळे साचलेले किंवा लगेच खाली दरी, असं खूप जबर आहे तो किल्ला. पण एकच नंबर पाहिला मी. त्याच्यामुळे भारी किल्ले, आतापर्यंत बरेच किल्ले पाहून झाले माझे. तर आणि तिथून मी साहित्य पण आणलं थोडंफार. तर काय काय साहित्य आणलं ना, म्हणजे साहित्य म्हणजे वस्तू नाही आणल्या, तर फ्रुट्स आणले. तर ते कोणते कोणते आणले ना, मी ते नंतर तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते आता. आणि मस्त छान ट्रिप झाली आणि एवढे छान 3रीचे मुलं, 4थीचे मुलं, लहान मुलं सुद्धा किल्ल्यावरती पूर्ण चढले ना, त्याचं खूप विशेष वाटतं. लहान लहान मुलं गेले ना, खूप भारी वाटतं. आणि आम्ही रात्री 10:30 वाजले यायला, म्हणजे 10 घरी यायला 10:30, म्हणजे वेळ ट्रिप झाली. इकडे इकडे तर मी काय काय आणले ना फ्रुट्स, ते तुम्हाला दाखवतेच नंतर. आणि चला मी आता चहा वगैरे घेते आणि आंघोळ वगैरे झाली, देवपूजा करायची, बाकीच्या गोष्टी तर आहे. तर चला मी आता हे व्हिडिओ इथंच एंड करते. काल रात्री राहायलाच माझा एंड करायचं, रात्री उशीर झाला आणि थकले पण होते, त्याच्यामुळे मग आता हा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते मी काय घेऊन आली वस्तू, म्हणजे खाण्याच्याच आणल्या आहे थोड्याफार. तर चला व्हिडिओ इथंच एंड करते. हा अजून एक सांगायचं होतं, माकडांनी पकडून घेतलं, ते एक तोडून टाकलं. माकडांनी नाही, ही बॅग होती ना, तरी असंच एक टेडी होता इथं आणि टेडी जोडून घेतला. आणि ना माकडं खूप खूप माकडं आहे पुरंदरच्या किल्ल्यावर, इतके माकडं आहे ना, म्हणजे अक्षरशः 2 मॅडम नाही ना, तर एक मॅडमच्या खांद्यावर इकडे म्हणजे अटॅक केला होता डायरेक्ट माकडाने, डायरेक्ट गोल करून. म्हणजे त्या डायरेक्ट किल्ला चढल्याच नाही, एवढं डेंजर केलं होतं त्यांना. त्यांनी माकडं खूप त्रास देत होते, म्हणजे ना बॅग ओढायचे, कपडे ओढायचे, असं खूप त्रास दिला. पण तरी ते माकडं असताना आम्ही तो किल्ला चढलो. इतकं जबर, खूप कॉमेडी गोष्टी झाल्या. आणि छोट्या पोरांच्या बॅगा पण ओढायचे. लय म्हणजे एवढे माकडं, नुसते माकडं इतके माकडं होते ना, बापरे. किल्ल्यावरती खूप माकडं. तरी एक माझं तोडून टाकलं, मला खूप वाईट वाटलं. आता एक ना, आता मधोमधच राहावं लागेल हेच करून. तर माझी एवढी चांगली बॅग आहे ना, खराब झाली. तर चला मी आता हा व्हिडिओ इथे सेंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.